नमस्कार. द कराड अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड कराड निर्मित आणि कल्पेश पाटसकर संकल्पनेनुसार निर्माण केलेल्या संतांची मांदियाळी या दिनदर्शिकेतील संतांची माहिती आपण ऐकत आहोत. भाग 7. संत चोखामेळा यांच्याविषयी जाणून घेऊया. लेखक डॉक्टर ज्योतिराम कारंजकर. वाचक स्वर सौ अवंती संदीप कुलकर्णी. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासात इसवी सनाच्या 12व्या शतकाचे आगळे महत्त्व आहे. याच काळात पंढरपूरच्या विठोबाची भक्ती करणारे अनेक संत होऊन गेले. संत नामदेव आणि संत ज्ञानेश्वर यांच्या सहवासाने अध्यात्मनिष्ठ अभेद्य भक्तीचं लोण तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचलं. त्यापैकीच एक संत चोखोबा म्हणजेच संत चोखामेळा. चोखामेळा हे शूद्र गावगाडा, समाजजीवन, भौतिक व्यवहार, उच्च नीचता आणि वर्णव्यवस्था यामुळे होरपळून निघाले. संवेदनशील, भक्तिप्रवीण, आत्मनिष्ठ असलेले संत चोखामेळा आपल्याला त्यांच्या अभंगातून त्यांची व्यथा समजते. त्यांना देवळात प्रवेश नाकारल्यावर भगवंताच्या चरणी सगळी लेकरे समान असतात, हा भेदभाव का, असा त्यांना प्रश्न पडे आणि ते व्यथित होत. चोखोबा नावाप्रमाणे चोख होते, म्हणजेच शुद्ध होते. आपल्या उपेक्षित बांधवांच्या उद्धाराची चिंता होती. त्यांना समान हक्क मिळावा म्हणून समाजातील तेढ कमी व्हावी, जाती जातीतील भेदभाव नष्ट व्हावे म्हणून त्यांनी भक्ती मार्गाद्वारे प्रयत्न केले. चोखामेळा हे प्रापंचिक गृहस्थ होते. त्यांची पत्नी सोयराबाई, मुलगा कर्ममेळा, मेहुणे बंका महार व बहीण निर्मला असे सर्व कुटुंबच विठ्ठलाची भक्ती करीत. अतिशय सुंदर अभंग रचना करीत. रोज सकाळी चंद्रभागेमध्ये आंघोळ करून पांडुरंगाचे दर्शन देवळाच्या दारात उभे राहून ते घेत आणि त्या दर्शनाने तृप्त होत असत. पण आपणास देवळात प्रवेश नाही याची खंत त्यांना वाटत असे. असे म्हणतात की एके दिवशी प्रत्यक्ष विठ्ठल देवळातून बाहेर आला आणि म्हणाला, चल आता रोज बाहेरून दर्शन घेतोस आणि मला तुझी रोज आठवण येते. हे ऐकताच चोखोबाचे डोळे भरून आले आणि एवढेच बोलू शकले, विठ्ठला, तूच माझा मायबाप आहेस. चोखोबाचे अभंग आजही लोकप्रिय आहेत. त्याची अभंग रचनेत भक्तीतील तळमळ, आध्यात्मिक उंची ही तर जाणवतेच. त्याचबरोबर उपेक्षितेची खंत आणि वेदनेचा सूर जाणवतो. तो आजही आपले अंतःकरण हेलावून टाकतो. चोखोबांचे अभंग भक्तीच्या आर्द्रतेने ओलावलेले आहेत. त्यातील सामाजिक जाणीव जितकी थोर तितकीच की ही वृत्तीही महत्त्वाची मानावी लागेल. जीवनाचे खरे मर्म आणि अध्यात्माचे व्यवहारीपण जाणलेला हा संत विचाराने मोठा आहेच, पण लीनतेमुळे जास्त मोठा वाटतो.